दोन वाक्य ऐका. कीर्तनात आलेल्या प्रत्येक महिलेच्या पोटामधील मुलगी म्हणजे भविष्यकालातली आई वाचवा आणि तरुण मुलांनी कत्तलखान्यात जाणारी गाई वाचवा. प्रभू रामचंद्र परत आल्याशिवाय राहणार नाही. आई आणि गाई या दोन गोष्टीला सध्या समाजात किंमत राहिली नाही. त्याच्यामुळे कधी बी असलं वारं सुटायला लागले. विडल निसर्ग का बदलला तर माणसंच बदलली ना. हो, दया ज्ञानोबरांच्या अंतकरणामध्ये दया म्हणजे कळवळा माहिती. अंतकरणात प्रेम असावं. दया क्षमा ज्याचे अंगी. आवाज द्या क्षमा. तुकोबाराय सांगतात क्षमा शस्त्र जया नराची हाती. ज्याच्या हातामध्ये क्षमा नावाचं शस्त्र आहे ते काळाला सुद्धा नागवतात माहिती. माफ करायला शिकावं. अंतकरण मोठं ठेवा. माणसं कधीचे शब्द ध्यानात ठेवते. 10-10 वर्षापूर्वीचे तेव्हा मला असं म्हणला होता मी बघन. काहीच बघू नको, गप मर. आयुष्यच किती सोडून द्यायला शिका. माफ करायला शिका. क्षमा करायला शिका. क्षमा करणाऱ्याचं अंतकरण हे समुद्रासारखं विशाल असतं. तुकोबारायांचं भजन चालू आहे आणि नुसतं भजन नाही तर अखंड भजन आहे. माझी मजा झाली अनावर वाचा अनावर वाचा. 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 चंद्रया माता गेला नामाचा गेला. बसणारे जरा फ्रेश बसा बरं सगळे जरा. मागा असं का जड चाललंय आणि मोकळं बसा जरा. हातानं टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम. विडल एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता. टाळी वाजवणं इठ्ठल म्हणी ना. दुसऱ्याला टाळी वाजवून द्या त्याचा हात दाबाचा. म्हणलं त्याचा का हात दाबतो. म्हणला माझ्यावर कर्ज आहे. मग आम्ही फेडाव का काय. बोंबलत फिरला मूर्ख. येतात किती जातात किती. 10 कमान 5 कर्ज करा होईन का कर्ज. 10 कमी तर ही चिप येतो. बिस्लरी पिणं म्हणल्या दुसरं ध्यानात येतं ना. आपल्याकडे तर लय तडा काय त्याच्यावर. विडल तुका म्हणे ताळा आवाज त्याची नाही अवकळा. ज्याच्या जीवनात हिशोब आहे त्याच्या आयुष्यात फजिती होणार नाही. त्याच्यामुळे कीर्तनात प्रसन्न बसायचं माझं. हा अखंड भजन चालू. आणि गावात कसं असतं संत जरी असतील तरी सगळीच माणसं मानतील असं काय नाही बरं का. ठराविक समाज हा विरोधात असतोच. तुकोबारायांच्या बाबतीत तुकोबारा काय म्हणले. तुकोबारे भजन करता 65 लाखाची जहागीरदारी वाटून टाकली. 400 एकर जमीन सगळी कागदपत्र इंद्राणीमध्ये बुडवून टाकली. सगळं वैभव गमवलं आणि आता बसली भजन करीत. ते तुकोबार आहेत ना निवळ भोपळा आहेत. भोपळा आता आपल्याला जर एखादा भोपळा म्हणला असता तर हाणून मोकळा केला असता. मला भोपळा म्हणतो काय. जो माणूस भोपळा म्हणलाय तुकोबाराने त्याचं दर्शन घेतलं. दुसऱ्याने बघितलं. महाराज तो माणूस तुम्हाला भोपळा म्हणला तरी तुम्ही त्याच्या पाया पडता. काय व्यवहार ज्ञान नावाची गोष्ट तुमच्याकडे आहे का नाही. तुकोबारा म्हणे का बस. तो भोपळा म्हणला ना लई मोठी पदवी दिली आपल्याला. म्हणजे कसं काय. भोपळा स्वतः पाहतो आणि दुसऱ्याला पाहायला शिकवतो. भाषा कळती का बघा साधूचा अंतकरण. तसं मी माझ्या नाम साधनेच्या जोरावर स्वतः तर तरलेलाच आहे. पण माझ्या अभंगाच्या जोरावर चंद्रसूर आहे. तोपर्यंत लाखो वारकरी सुद्धा तारणार आहेत. योग्य पदवी दिली याचा मला आनंद झाला. याला मनात क्षमा. विडल किती क्षमा आहे. थोडा समोर मेन आवाज आहे जरा. मेन पॉवर हेल मॉनिटर मधून. तुकोबारायांचं भजन चालू आहे आणि रोज देहू मध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये बदलू ना बदलू राहू खाली गोळ होईल तस मागे कर. हा आणि भजन चालू आहे. संध्याकाळी कीर्तन आणि तुकोबारायांच्या कीर्तनाला सर्व समाज मायबा बहुसंख्येने उपस्थित राहायचा. आज सुद्धा बघा अख्खा मंडप पॅकून तितकीच माणसं बाहेर आहेत. हे रायपुरे साहेबांनी कमवलेले मानवता आहे मायबाप. टोटल मंडप भरलेला आहे. माग तरुण मुलं सुद्धा तेवढीच उभा आहेत. हा समाज कुठेही जात नाही. हा प्रेम द्यावं लागतं त्यावेळेस समाज आपल्यावर प्रेम करतो. हे तत्व रायपुरे साहेबांच्या अंतकरणामध्ये आहे. म्हणून एवढा सोहळा त्यांच्या हातून घडतोय. हे कुणाच्या हातून घडायला सोपं नाही. आईंचं पुण्यस्मरण करण्यासाठी पैशावालीलाही तो उताडा आलाय.
पण सगळ्याला काय असले चांगले मार्ग सुचतात का हे भजन पूजन करण्यासाठी? भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याच वेळेस दारात टाळ वाजवतो. नुसता टाळ नाही, 8 दिवसाचा सप्ताह केलाय. आणि आई साहेबांचं पुण्यस्मरण आहे. आज आई साहेबांच्या डोळ्यात सुद्धा आनंदाची आसुरभास माझी कुस पवित्र झाली. आणि भाग्यवान विचाराचं रत्न माझ्या पोटी जन्माला मी गेल्याच्या नंतर सुद्धा माझ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढा सप्ताह आयोजित केला. कोण सप्ते करतो? 10व्याची पंचायत आहे. तुमच्याकडे होत्यात का 10? बरं, मग आमच्याकडे बंद झाले. परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला ओकता दिला कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लागत नाही, 20,000 घ्या, सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलो कोणाचं करू? ते मला ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं. पर पठ्ठे म्हणजे बाप तुमच्या ज्याच्या चंपी आमची करता का? हर सोडा. अहो कुठं लोकाला आई वडिलाविषयी प्रेम राहिले. हा, आमच्या दादांनी आईला देव मानले. आणि आजचा हा सोहळा पाहून वैकुंठवासी आई साहेब स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, तू कामने पितृ आशीर्वाद देती, तू कामने पितृ आशीर्वाद देती, तू कामने पितृ आशीर्वाद देती, प्रमाण म्हणजे या सगळ्या कार्यक्रमात सारे मायबाप. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते व्हावे कुळा. हा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्व सुद्धा प्रसन्न होऊन या रायपुरे पुरेवाला उत्तम आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आईंच्या स्मृती प्रित्यर्थ हा सोहळा आहे. या जगामध्ये ग्रंथ म्हणलं की गीता, पतीची सेवा म्हणलं की सीता, आणि प्रेम म्हणलं की माता. विडवल मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्तामध्ये फक्त आणि फक्त तिचं बाळ असतं मायबाप. आईसाहेब ये लोकात नाहीत, पण वैकुंठातून हा सोहळा पाहून ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. इतका सुंदर सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तुकोबारायांचं अखंड भजन चालू आहे आणि विरोधात माणसं बोलतायत तरी त्यांना क्षमा करण्याचा अंतकरण आहे. यालाच म्हणायचं संत तोचे जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे. तुकोबारायांचं कीर्तन आणि मंदिरा शेजारी
मंबाजीबावांची जागा होती आणि मंदिराच्या कडेची ज्यांची जागा आहे ती सगळीच धार्मिक असतील असं नाही बरं का. ती नमुने काय काय सोपे नसते, ती अख्खं गाव इकडं ते इकडं असते, कारण जागा त्यांची असते त्याच्यामुळे आपल्याला हालचाल करता येत नाही ना, ती येडेवानी करत येत. मग तसं लोक वाढली आणि मंबाजीबावांनी मंदिराचा जो प्रदक्षिणा मार्ग आहे त्याला सगळ्या काटेरी कुंपण केलं, काटाड्या पसरले, लोकांना प्रदक्षिणाचं मारता येऊ नये, हाय का नाही आडवी क्वालिटी. आणि लोकांनी बघितलं, लोक तुकोबाऱ्यांकडे आले, महाराज लोकांना अडचण निर्माण झाली, म्हणले प्रदक्षिणा मारताना ते काटाड्या. मला एक सांगा, तुकोबाऱ्यांना जाऊन सांगण्यापेक्षा ह्यांना काय काटाड्या बाजूला काढता येत नव्हते का? सोपं गणित आहे ना. पण लोकांचं तसं नाही, तो फलं दुसऱ्याला द्यायचं आणि आपण आलिप्त राहायचं. तू पुढं आम्ही हाय मागं, मग पुढची पुढं मागची मागं. तुकोबारे म्हणले मी बाजूला करतो, लोकांना अडचण आहे. संपूर्ण काटाड्या बाजूला केल्या, मार्ग मोकळा झाला. मंबाजीबावाला कळालं म्हणजे ह्यांनीच जाऊन सांगितली मधले तुकोबाऱ्यांना जी सांगाय होती ना तीच तिकडं, त्यांचं दोन्हीकडे बी जमत बरं का. ते इकडं बी असतात आणि तिकडं बी असतात. तिकडं जाऊन त्यांनीच वातावरण पिटवलं. 4 वेळ 6 शास्त्र 18 पूर्ण तुमच्या पाठ. काय क्रेज आणि काय इज्जत राहिली म्हणले तुमच्या गावात. तुम्ही टाकलेलं काटेरी कुंपण तुकोबाने 5 मिनिटात बाजूला सारले म्हणले. कालचे कीर्तन कारण तुम्हाला ठसल पिटिवलं ना. मधले काय सोपी असतात का काय? आले मंबाजीबावा, ज्या काटाड्या लावल्या त्याच काटाड्याने माझ्या तुकोबांना मारायला सुरुवात केली. इतकं मारलं शेवटी मारणारे थकले पण मार खाणारे थकले नाही. डोळे झाकून पांडुरंगाचं भजन चालू आहे, अंगातून रक्त व्हायला सुरुवात झाली. काटे अंगामध्ये रुतलेले आहेत तरी तुकोबारे शांत आहेत. आणि शेवटी मारून मारून थकले, वैतागून घरी जाऊन झोपले. संध्याकाळी कीर्तन सुरू झालं, सगळे कीर्तनाला आले पण तुकोबारे म्हणले माझा नेहमीचा श्रोता अजून आला नाही मंबाजीबावा, आणि ते आल्याशिवाय कीर्तनाला सुरुवात करणार नाही, कीर्तनाला रंग भरत नाही. म्हणले त्यांनी तुम्हाला मारले ते कसे येतील? ठीक आहे म्हणले मी घेऊन येतो. हे त्यांच्या घरी, आणि घरी गेल्यावर त्यांचं पाय सोपायला सुरुवात केली. महाराज तुम्ही मला मारलं, तुमचे हातपाय दुखत असतील. डोळ्यातून पाणी आलं, अहंकार गेला आणि तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये येऊन बसले. सांगण्याचा उद्देश हे कशाचं प्रतीक आहे? हे सगळ्या प्रसंगाचा सार एकच शब्द आहे, फक्त क्षमा. विडल कोण संत आहे? दया क्षमा ज्याचे अंगी. 2च शब्द टाकले, शांती. दया क्षमा म्हणलं की शांती जोडून येतेच ना. हा शब्द 2 ज्या वेळेस परिपक्व होतात, शांती ही तिसरी स्टेप आहे, ती आपोआप होते मायबाप. हा, आणि शांत राहणं हे माणसाचं सुखी जीवनाचं सूत्र आहे. स्थित प्रज्ञा असावं, होय होय करायचं नाही, निवांत राहायचं. काय कायचं नाव असतं पण वागणं तसं नसतं. नाव शांती नसलेली भांडणं आणती. नाव गंगाधरा नागू नाही महिनाभर, नाव निर्मला आणि घरादाराला बुर्रा आला. दसरा काढ नका होता रे, अख्या घरात फोपाटा नाव निर्मला. काय करायचंय? नावाप्रमाणे वागणं बी असं ना. तसं नाथ महाराज शांती ब्रह्म आहे आणि गिरजामाता शांती सर येत आहेत. म्हणून जगाचा बाप कावडीने पाणी जागरी जगरबानी पाणी भरतोय. कशाचं प्रतीक? दया क्षमा ज्याचे अंगी. दया क्षमा शांतीचा परिपाक नाथबाबांच्या जीवनामध्ये आहे. ते संत आहे. संत तोचे जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ठीक आहे.